नमस्कार. सिनेमाचे दिवस मालिकेतील आज हा 20वा भाग. मगाशी आपण सेन्सॉरच्या निम्म्या टप्प्यात आलो आणि इकडे टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर पुढे चालू करूया. अंतिम टप्प्यासाठी म्हणजे तो व्हिडिओ कॅसेट तयार करून त्याच्यावर सही करण्याकरता आणि सर्टिफिकेट घेण्याकरता मी स्वतः जाणे आवश्यक होते. सरकारी खात्याची 31 मार्च ही वर्षाखेरीची तारीख पुढेही 18 दिवस चालूच असते हे त्यांच्याशी संपर्क येणाऱ्यांना माहीत असते. इन्कम टॅक्सही त्याला अपवाद नाही. त्यामुळे कामाची धांदल चालूच होती. पण त्यातूनच एक दिवस काढून मी मुंबई गाठली. तो दिवस होता 6 एप्रिल 1987. तारीख लक्षात आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सर्टिफिकेटवरची तारीख ती असते ना, त्यामुळे. सेन्सॉर बोर्डाचं मुंबई ऑफिस वाळकेश्वर रोडवरील व्हाईट हाऊस या इमारतीत. ते 10:30ला उघडणार होते. मला ते काम संपून शक्यतो दुपारीच लगेच सातारला परतायचे होते, कारण इन्कम टॅक्सची काही कामं अजून शिल्लक होती. त्यामुळे त्या ऑफिसमध्ये लवकर जाऊ म्हणजे पहिलाच नंबर लागला तर सेन्सॉर सर्टिफिकेट पदरात पडून 1-1.5 वाजता परतीची एसटी धरता येईल या विचाराने आम्ही 10:15लाच तिथे पोहोचलो. आम्ही म्हणजे मी, पितांबर आणि सेन्सॉरचे काम करणारे कदम आणि अर्थातच काळजीपूर्वक तयार केलेली व्हिडिओ कॅसेट. प्रिंटवरून कॅसेट करताना कोणी डुप्लिकेट करून ती कॅसेटच सिनेमाच्या आधी मार्केटला आल्याचे प्रकार त्यावेळी झाले होते. पायरसी म्हणतात त्याला. तसे होणार नाही ही पुरेपूर काळजी घेऊन तयार केलेली ती कॅसेट म्हणूनच काळजीपूर्वक कॅसेट होती. आम्ही पुढचे प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी पहिला नंबर लावला खरा, पण कालच्याच कामातील 2 हिंदी सिनेमांच्या सर्टिफिकेटचे काम पेंडिंग होते. त्यामुळे तो आमचा नंबर पहिल्याऐवजी 3रा झाला. त्या दोन्ही हिंदी सिनेमात कट्सही भरपूर होते. त्यामुळे त्यांचं काम व्हायला वेळ लागला. व्हाईट हाऊस ही इमारत होती चांगली, पण तिथे वेटिंग रूम होती आणि कॅन्टीन होती. त्यामुळे खाली उतरून रस्त्यावर तर कधी तेथेच एखाद्या खुर्चीवर तरंगत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. बरं, कुठे जाऊन चहा नाश्ता घ्यावा म्हटलं तर जवळपास एकही हॉटेल नव्हते. त्यामुळे वेळ घालवायला तेही साधन नव्हते. मध्येच मग 1:30 वाजता त्या ऑफिसचा लंच ब्रेक झाला. पण आम्हाला जवळपास लंच होम नसल्यामुळे तो नुसताच ब्रेक होता. शेवटी एकदा 2:15ला आमचा नंबर लागला. आमच्या सिनेमाला एकही कट नसल्याने ते काम झटपट पूर्ण होऊन त्या ऑफिसरने कॅसेट सील करून माझ्या सह्या घेतल्या. ॲफिडेविट कदम यांनी तयार केलेच होते. त्यावरही त्या ऑफिसरच्या समक्ष मी सह्या केला. त्यांनी सेन्सॉर सर्टिफिकेट टाईप केले आणि त्यासह ती सर्व फाईल तेथील विभागीय अधिकारी ॲना दाणी म्हणून यांच्या केबिनमध्ये पाठवून दिली. केबिनवरती पाटी होती ॲना दाणी म्हणून मला नाव माहिती होतं. त्यांचे केबिन बाहेर नाव वाचून मला 4-5 वर्षापूर्वी फलटणला प्रांत ऑफिसर म्हणून ॲना कुरियन नावाच्या तडफदार महिला अधिकारी होत्या. त्यांची नामसाधारणामुळे आठवण झाली. कदाचित त्याच असाव्यात असेही वाटत होते, पण तसे कोणाला विचारायचं बरं दिसलं नसतं म्हणून मी तो विचार मनातच ठेवला होता. थोड्याच वेळात त्यांचं बोलावणं मी आत गेल्यावर त्यांनी मंदस्मित करत प्लीज बी सीटेड म्हणून सांगितले. सरकारी कचेरीत अनोळखी माणसाला अशा तऱ्हेने वागवण्याची गोष्ट दुर्मिळ असल्याने थोडं आश्चर्यचकित होऊन मी थँक्यू मॅडम म्हणत खुर्चीत बसलो. मला वाटते त्यांना सही करण्यापूर्वी सिनेमासंबंधी काही विचारायचं असेल, पण त्यांनी जो प्रश्न विचारला तो सुखद धक्का देणारा होता. त्या म्हणाल्या, तुम्ही सातारच्या गोडबोले फॅमिलीपैकी का? मी फलटणला प्रांत ऑफिसर होते त्यावेळी तुमच्या फॅमिलीचे नाव ऐकले होते. मी म्हटले, होय. तुमचे बाहेरच्या पाठीवरचे नाव वाचल्यानंतर मला वाटलेच की आपणच पूर्वी फलटणला असाल, पण तेव्हा आपण ॲना कुरियन या नावाने गाजला होता. फलटणला तेव्हा एक राजकीय धुमश्चक्री झाली होती, तेव्हा ती तुम्ही फार खंबीरपणे हाताळली होती. होय, ते दिवस मला अजून आठवत. फलटणला आता काय राजकीय परिस्थिती आहे? त्यांनी मला विचारलं. मी सविस्तर माहिती म्हटलं. तिथं पूर्वी 3 गट होते, त्याचे आता 4 झालेत. पण उद्या कोण कोणाबरोबर असेल हे सांगणे अवघड आहे. ज्याला फलटणचं राजकारण कळेल त्याला जगातलं कोणतेही राजकारण कळेल. यावर त्या खळखळून हसल्या आणि सही केलेले सेन्सॉर सर्टिफिकेट मला देऊन म्हणाल्या, या सिनेमा क्षेत्रासाठी तुम्हाला बेस्ट लक. त्यांच्याकडून बाहेर पडून त्या ऑफिसरचे आभार मानले. व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना पितांबरला म्हटले, 4 ऑक्टोबरला आपण सिनेमाचा मुहूर्त केला आणि बंदला तोंड देऊनही 6 महिन्यात सर्व पूर्ण करून आज 6 एप्रिलला आपण सेन्सॉर सर्टिफिकेटही आपल्या हातात आले आहे. त्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये नसे नाही का, पण या व्हाईट हाऊसमध्ये तरी आज आपण यशस्वी झालो आहोत. कदम यांचा मानधनाचा हिशोब पूर्ण करून ते सर्टिफिकेट पितांबरच्या ताब्यात दिले, कारण ते एक्सपोज करून प्रिंटला जोडायला हवे होते.
4 वाजत आले होते, तर आता रात्रीऐवजी आत्ताच निघालो तर रात्री सातारा गाठता येईल असा विचार करून तडक बॉम्बे सेंट्रलचा एस टी स्टँड गाठला. बसला थोडा वेळ होता आणि पोटात कावळे ओरडत होते. तेथील गर्दीने भरलेल्या कॅन्टीनमध्ये एका कोपऱ्यात मला व पितांबरला कशीबशी जागा मिळाली. पटकन मिळेल म्हणून भजी आणि पाव सांगून ते आल्यावर खाता खाता मनात आले, त्याही माझ्या मनात आले तेच पितांबरला बोललो. म्हटलं, पितांबर, 6-6.5 लाख रुपये घालून चित्रपट निर्माण करणारा निर्माता सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाल्यावर काय करतोय? तर एस टी कॅन्टीनमध्ये कोपऱ्यात बसून भजीपाव खातोय. हे सगळंसुद्धा शूटिंग करून पिक्चर बरोबर दाखवायला पाहिजे. यावर पितांबर मनमोकळेपणाने किती वेळ हसत राहिला आणि मी सुद्धा त्यात सामील झालो. हा सेन्सॉरचा अध्याय संपला. पुढच्या आता रिलीजची तयारी करण्यामध्ये मध्ये एक भाग होता की आम्ही जी गाणी केली ती रेकॉर्ड 4 गाणी, त्याची रेकॉर्ड कोणी काढेल का आणि त्याचं आम्हाला त्या रेकॉर्डचे रॉयल्टी म्हणून किंवा मानधन म्हणून काय मिळेल एक बघायचं होतं. तेव्हा टी सिरीजचं नाव मोठं होतं. तेव्हा टी सिरीजच्या मुंबईच्या ऑफिसला मी कसं गेलो त्याचं वर्णन आता पुढच्या या प्रकरणात आहे. सिनेमा सुरू करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील अनेकांनी मला सांगितले होते की तो पूर्ण होण्यापूर्वीच तुम्हाला वेगळ्या एरियाचे वितरण हक्क, 16 mm हक्क, व्हिडिओ कॅसेटचे राईट आणि गाण्याच्या कॅसेटचे राईट विकून पैसे मिळावे लागतील. पण प्रत्यक्षात प्रयत्न करूनही वितरण हक्क किंवा 16 mm हक्क घ्यायला कोणी पुढे आले नाहीत. व्हिडिओचे हक्क विकायचा प्रकार तेव्हा नुकताच सुरू झाला होता, पण त्यासाठीही कोणी रस दाखवला नव्हता. तेव्हा आता गाण्याचे हक्क घ्यायला कोणी रेकॉर्ड कंपनी तयार होते का व योग्य किंमत मिळते का याचा आमचा प्रयत्न चालू होता. तो व्यवहार होऊन पैसे मिळत हा एक उद्देश होताच, पण त्याहून महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्या गाण्याच्या कॅसेट्स बाजारात लवकर आल्या तर त्याचा फायदा चित्रपटाला झाला असता. कोणत्याही चित्रपटाच्या यशात त्यातील संगीताचा मोठा वाटा असतो. ती गाणी अनेकदा कानावर पडली की लोकप्रिय होतात आणि मग ती गाणी पडद्यावर पाहायला लोक चित्रपटाला गर्दी करतात असा तो हिशोब असतो. हिंदी चित्रपटांच्या बाबतीत तर तो प्रदर्शित होण्यापूर्वीच 2-3 महिन्यापासून त्यातील गाण्यांचे हॅमरिंग सुरू झालेले असते. अनेक सामान्य चित्रपटसुद्धा त्यातील गाणी लोकप्रिय झाल्याने सुपरहिट झाल्याची उदाहरणे आहेत. सुदैवाने आमची गाणी सुंदर झाली होती, त्यामुळे त्याच्या कॅसेट्स एखाद्या नामवंत कंपनीकडून लवकर बाजारात आल्या तर त्या खपून शिवाय रेडिओवरती ती गाणी लागून सिनेमा उचलला गेला असता. तेव्हा HMVचे नाव या क्षेत्रात सर्वात मोठे होते, पण त्यांच्याकडे खटपट करूनही त्यांनी नकार घंटा वाजवली होती. रिजनल पिक्चरचा आम्हाला इंटरेस्ट नाही, म्हणजे मराठी किंवा भाषिक चित्रपट म्हणून ते सांगितलं होतं. त्या खालोखाल व्हीनस कंपनी नाव होते. त्याचे मालक असलेल्या जैन बंधूंची इकडून तिकडून ओळख करून आम्ही गाठ घेतली. आमचे बॅनर नवीन, सुधीर मुखेंचा तो पहिलाच मराठी सिनेमा, आम्ही घेतलेल्या गायकापैकी सुरेश वाडकर व उत्तरा केळकर या दोघांचेच तेव्हा थोडे बहुत नाव झालेले. शिवाय मराठी म्हणजे त्यांच्या भाषेत रिजनल फिल्म असल्याने कॅसेटचे मार्केट महाराष्ट्रापुरतेच मर्यादित. ही सगळी कारण परंपरा गोड शब्दात सांगून पण चहा देऊन त्यांनी नकार देऊन आमची बोळवण केली होती. हे दोन्ही अनुभव खूप निराशाजनक होते. प्रत्येक निर्मात्याला वाटतं ना की आपण काहीतरी फार वेगळं केलेलं आहे आणि लोक अगदी आम्हाला द्या असं म्हणतील. प्रत्यक्षात मार्केटमध्ये तसं नसतं. मला पहिल्यांदाच तो अनुभव मला होता, पुढं मला त्याची सवय झाली. आता सिनेमा सेन्सॉरवरून प्रदर्शित होण्याची वेळ आली तरी कॅसेटचं कुठे जमत नव्हतं. आपली उपवर कन्या गुणसंपन्न असूनही वरसंशोधन यशस्वी न होणाऱ्या वधूपित्यासारखी आमची अवस्था झाली होती. त्यामुळे तो जर डॉक्टर इंजिनियरचा सुरुवातीचा हट्ट सोडून बरी नोकरी असलेला मुलगाही चालेल म्हणतो, त्याप्रमाणे आम्ही त्या दोन्ही मोठ्या कंपन्या नाहीत तर आता थोडी नवीन कंपनी असली तरी चालेल असा प्रयत्न करायला ठरवले. सेन्सॉर करून मी सातारला परतलो तरी पितांबरने मुंबईत थांबून तो शोध पुढे चालू ठेवायचा आणि कोणत्याही परिस्थितीत चित्रपटाच्या प्रीमियरपूर्वी म्हणजे लागण्यापूर्वी कुठेतरी गाठ पक्की करायची असं आमचा बेत होता. 2-3 दिवसांनी पितांबरचा प्रयत्नांना यश आले व त्याचा मला फोन आला की गोडबोले साहेब, टी सिरीज या कॅसेट कंपनीचे प्रभाकर म्हणून मॅनेजर आहेत, त्यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी होकार दर्शवला आहे. मात्र रॉयल्टीची रक्कम ठरवण्यासाठी आणि ॲग्रीमेंट करण्यासाठी तुम्ही स्वतःच यायला पाहिजे. तुम्ही उद्या रात्री येऊन परवा सकाळी पोहोचणार का? म्हणजे मी त्यांची परवाची अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. आपण रोजच्या व्यवहारातही म्हणतो ना की काय करणार, आमचा वधू पक्ष पडला, तुमचं ऐकायला हवं.
खरं तर सध्या ती वस्तुस्थिती नाही आणि तेव्हाही नव्हती, पण ती म्हण मात्र कायमच आहे. आज तर वस्तुस्थिती उलटी झाली आहे. वरपक्ष पडला आमचा म्हणायची पाळी आली आहे. त्यामुळे मी आढेवेढे न घेता गुलमर्गला पोचलो. प्रभाकर यांच्या सांगण्याप्रमाणे जर व्यवहाराचे नक्की झाले तर आम्ही त्यांना गाण्याची टेप, 50 बुकलेट्स व कॅसेटवर छावण्यावरून सिनेमातील महत्त्वाच्या दृश्यांचे 15 रंगीत फोटोग्राफ द्यायचे होते. ती सर्व तयारी पितांबरने करूनच ठेवली होती. तेव्हा टी सिरीज आणि त्यांचे मालक गुलशन कुमार यांचे नाव खूप चर्चेत होते. दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये छोटे दुकानदार म्हणून गुलशन कुमार यांनी व्यवसायास सुरुवात केली आणि अंगभूत हुशारी, धाडस आणि अथक मेहनतीच्या बळावर अल्पावधीतच टी सिरीजने असंख्य म्युझिक कॅसेट्स काढून आणि त्या स्वस्त किमतीत विकून HMV सारख्या मातब्बर कंपनीला टक्कर देऊन मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला होता. दिल्लीबरोबरच मुंबई, कलकत्ताच्या मोठ्या शहरात शाखावरून विस्तार केला होता. सुरुवातीला डुप्लिकेट किंवा पायरेटेड कॅसेटवाली कंपनी अशा बदनामीला तोंड देत नवनवीन गायक गायिका ओळखून त्यांना प्रस्थापित केलं होतं आणि नंतर हिंदीबरोबरच मराठी, गुजराती, तामिळ अशा प्रादेशिक भाषांमधील सिनेमांच्या म्युझिक कॅसेटला मोठ्या प्रमाणात काढायला सुरुवात केली होती. मोठमोठ्या बॅनरपेक्षा नवीन निर्मात्यांना प्राधान्य देण्याकडे त्यांचा कल होता, कारण कमी पैशात ते हक्क मिळायचे आणि 10-20 मधून एखाद्या सिनेमाची गाणी जरी हिट झाली तरी ते धोरण यशस्वी ठरायचे. मुंबईच्या झालेल्या खेपातून आणि त्यावेळी झालेल्या अनेकांशी गप्पामधून ही मौलिक माहिती मला मिळाली होती. आपल्याला माहीत आहे गुलशन कुमार यांचा पुढे नंतर खून झाला, हत्या झाली, ते आपल्याला माहीत आहे. अर्थात गुलशन कुमारांची आमची गाठ पडायचा काही संबंध नव्हता. आमची त्यांच्या मॅरेजशीच गाठ पडली. तो वृत्तांत. टी सिरीजचं ऑफिस मुंबईचं होतं जुहूच्या 10व्या रस्त्यावर. प्रभा घेऊन तिकडे जाताना टॅक्सीतच मी पितांबरजवळ त्यांच्याकडे मागायच्या रॉयल्टीचा विषय काढला. आमची सर्व गाणी रेकॉर्डिंग मिळून सुमारे 50,000 ते 60,000चा खर्च झाला होता. तेवढी तरी किंवा जमले तर थोडी जास्त रक्कम त्यांच्याकडून वन टाईम रॉयल्टी मिळेल अशी अपेक्षा मी त्याला बोलून दाखवली. त्याला तेव्हाच्या मार्केटचे ज्ञान माझ्याहून नक्की जास्तच होते. तो म्हणाला, जास्तीची किंवा तेवढ्या रकमेची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. 25,000 दिले तरी आपण होकार देऊया, कारण दुसरं कोणी घेणार आपल्यासमोर नाहीत आणि कॅसेट तर निघायलाच पाहिजे. त्यामुळे व्यवहार मोडू देऊ नका. मला मनात वरसंशोधनाची उपमा पुन्हा आठवली. एखाद्या वधूपित्याला असा मध्यस्थ सल्ला देतो की स्थळ चालून आला आहे तर हुंड्यावरून मोडून देऊ नका, तसाच हा प्रकार होता. तेथे घ्यायचा हुंडा कमी करायचा असतो, तर येथे मिळायची रॉयल्टी वाढवण्याची खटपट एवढाच फरक होता. त्या वधूपित्याप्रमाणे मीही बघूया आता कशी काय बोलणी होतात, मात्र हा व्यवहार नक्की करूनच उठायचे हे मनात ठरवून टाकले होते. आम्ही टी सिरीजच्या ऑफिसात पोचलो व माझे व्हिजिटिंग कार्ड प्रभाकर यांच्याकडे पाठवले. 15-20 मिनिटात त्यांनी बोलवले. त्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांनी उभे राहून आमचे स्वागत केले. हा पहिला सुखद धक्का होता, कारण यापूर्वी आम्ही ज्या ज्या म्युझिक कंपनीत गेलो होतो तिथं आम्ही याचकासारखंच त्यांच्यासमोर उभं राहिल्याचं मला आठवत होतं. 5.5 फूट उंची, मध्यम बांधा, दाक्षिणात्य सावळा वर्ण आणि हसतमुख चेहऱ्याच्या प्रभाकरांना पाहिल्यावरच माझे मत अनुकूल झाले. असं म्हणतात की प्रत्येक माणसाचे एक अदृश्य प्रकाशचक्र, ऑरा असतो. ते तुम्हाला जाणवते व त्या जाणीवेतूनच तुमची त्या व्यक्तीविषयीची प्रतिक्रिया तयार होते. मला स्वतः त्याचा अनेकदा अनुभव आला होता व ती प्रथमदर्शनी प्रतिक्रिया पुढे प्रत्याशी आली होती. त्यांनी चहा मागवला आणि आम्ही दिलेले फोटो वगैरे बघायला सुरुवात केली. ते बघतानाच त्यांचे बोलणेही चालू होते. तुम्ही एवढे उच्च शिक्षित, मग सिनेमात कसे आलात? निर्मितीचा अनुभव चांगला आला का तापदायक होता? मग पुन्हा सिनेमा काढणार का? ते इंग्रजी हिंदीतनं प्रश्न विचारत होते आणि मी उत्तरे देत होतो. कधी मी तुम्ही मूळ कुठले, टी सिरीजमध्ये केव्हापासून, त्याच्या आधी काय करत होता, असे प्रश्न विचारत होतो आणि तेही मोकळेपणानं उत्तर देत होते. थोड्याच वेळात त्या प्रश्नोत्तरांना 2 मित्रांमध्ये चाललेल्या गप्पांचे स्वरूप आले. स्नेहबंध जुळल्याचाच तो प्रत्यय होता. त्यांनी आमच्याकडून टेप घेऊन 4 गाणी थोडी थोडी ऐकली आणि मग गप्पा वळून मुद्द्यावर आल्या. त्यांनीच गाणी मला पसंत आहेत, आम्ही नेहमी आउटराईट हक्क विकत घेतो, मराठीतील 10-12 पिक्चर्स आम्ही घेतले, तसा तुमचाही घेऊ, आता तुमची ऑफर सांगा, असे म्हणून विषयाला हात घातला. मी म्हटलं, या सर्व गाण्यांचा आमचा खर्च 60,000 रुपये झाला आहे. त्यामुळे तुम्ही वन टाईम रॉयल्टी म्हणून 75,000 द्यावेत. शिवाय आम्हाला 200 कॅसेट्स व 1,000 तुम्ही करता ती छोटी पोस्टर्स द्यावीत आणि मुख्य म्हणजे तुम्ही कॅसेटवर रेकॉर्डही काढल्या पाहिजे.
मला बोलताना शंका होती की ते बहुतेक म्हणतील हे जमणार नाही, तुम्ही गेलात तरी चालेल. पण बहुधा आधीच्या गप्पातून जुळलेलं सूर हे कारण असावे. त्यामुळे ते फक्त हसले आणि त्यांनी समजावणीच्या सुरात मला सांगायला सुरुवात केली. हे बघा अरुणजी, आम्ही मराठी सिनेमा नेहमी 5 ते 10 हजार रुपये देतो. तेही त्यांचे म्युझिक डायरेक्टर्स, सिंगर्स पॉप्युलर असतात म्हणून. तुम्ही कोणाही निर्मात्याला विचारा, तुमचे म्युझिक डायरेक्टर तसे नवीन आहेत, सिंगर्सपैकी 2 वगैरे तर बाकी नवीन आहेत. आता तुम्ही म्हणता की 60,000 रुपये खर्च झाला आहे, तेही बरोबर आहे. पण तुमच्याकडून मी हे राईट घेतलं, मला त्या कॅसेटसाठी किती खर्च करायचा हे तुम्हाला सांगतो. तुमची 4च गाणी आहेत, त्यात कॅसेटची एकच बाजू होईल. म्हणजे दुसऱ्या बाजूसाठी मला आणखी एका सिनेमाची गाणी रॉयल्टी देऊन घ्यावी लागतील. त्याची 5,000 पोस्टर्स करावी लागतील. नंतर एकावेळी 5,000 कॅसेट काढायचा म्हणजे त्याचा खर्च 50,000 रुपये येईल. असा माझा एकूण खर्च 70-75,000 रुपये येईल. तो वसूल व्हायला 25,000 तरी कॅसेट खपल्या पाहिजेत आणि त्याची काही गॅरंटी आहे का? नाही ना. म्हणजे तुमच्यापेक्षा माझा खर्च जास्त होईल. तुम्ही करसल्लागार आहात तेव्हा हा हिशोब तुमच्या लक्षात येईलच. तरी आपले मागापासूनचं बोलणं झालं आहे त्यामुळे मी इम्प्रेस्ड आहे. म्हणून तुम्हाला मी 15,000 रुपये, 200 फ्री कॅसेट आणि एक वेळी 1,500 फ्री पोस्टर देईन. प्लीज थिंक ओव्हर अँड आय सजेस्ट यू टू ॲक्सेप्ट इट. अदरवाईज लेट अस फॉरगेट द डील अँड पार्ट ॲज फ्रेंड्स. त्यांचं बोलणं मनापासून होतं आणि पूर्णपणे पटण्यासारखं होतं. शिवाय त्यांनी व्यक्त केलेल्या भावना एवढ्या मित्रही होता की ते सर्व तऱ्हेनं माझाही विचार करतो हे लक्षात येत होतं. तेव्हा नकार देणे शक्य नव्हतं. मी म्हटलं, तुम्ही हे सगळं मला नवीन ज्ञान दिलेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुमच्या टर्म्सही मला मान्य आहेत. पण तुम्ही रेकॉर्ड्स काढण्याबद्दल काही बोलला नाहीत. प्रभाकर यांनाही माझा होकार ऐकून आनंद वाटला व तो त्यांनी बोलून दाखवला. मात्र सध्या कॅसेटचाच जमाना असल्याने रेकॉर्ड्स अजिबात खपत नाहीत, त्यामुळे त्या काढणे परवडत नाही असं म्हणून त्यांनी रेकॉर्डचा आग्रह सोडावा मी असं सुचवलं. आता त्यांना समजावण्याची पाळी माझी होती. मी म्हटलं, रेकॉर्ड्सला स्टॅम्पिंग करून घेणे वगैरे खर्च येतो व त्या खपत नाहीत हे मला मान्य होते. कारण तोपर्यंत मी माहिती काढली रेकॉर्ड्स कलकत्त्याला तयार व्हायचे तेव्हा त्याला स्टॅम्पिंग म्हणजे मोल्ड करायला लागतो वगैरे तर माहिती काढली ती. परंतु मराठी सिनेमातील गाणी लोकप्रिय होण्यासाठी केवळ आकाशवाणी हे महत्त्वाचे माध्यम आहे आणि ती आकाशवाणी अजून जुन्याच नियमांच्या जमान्यात असल्याने रेडिओवरती अजूनही कुठलीही कॅसेट लावत नाही. त्यासाठी रेकॉर्ड्स लागतात म्हणून रेकॉर्ड्सची मला गरज आहे. फार तर त्यातील काही मी स्वतः विकत घेईन. हा मुद्दा त्यांनाही पटला व मी 50 रेकॉर्ड्स विकत घेण्याच्या अटीवर त्यांनी रेकॉर्ड्स काढायचे मान्य केले. रेकॉर्ड्स काढण्याचे रजिस्ट्रेशन सरकारकडून घ्यावे लागते ते आमच्याकडे सांगताना त्यांनी उमदेपणे त्या रेकॉर्ड्सचे आकाशवाणीचे मानधनाचे हक्क मात्र माझ्याचकडे म्हणजे माझ्याकडे राहतील हेही सांगितले. त्यासाठी आकाशवाणीकडे अर्ज करून सिग्नेटरी नंबर घ्यावा लागेल व रेकॉर्डही आकाशवाणीकडून पास करून स्क्रीनिंग करून घ्यावे लागेल हेही सांगायला ते विसरले नाही. आमच्या ॲग्रीमेंटवर सह्या झाल्या. त्यांनी 15,000 रुपये रोख दिले आणि पुन्हा चहा सांगितला. कॅसेट साधारण 15 दिवसात मिळतील असे त्यांनी सांगितल्यावर मी विनंती केली की आम्ही सिनेमाचा प्रीमियर लवकरच करत असल्याने त्या लवकर म्हणून मार्केटला आल्या तर बरे होईल. त्यांनी लवकर म्हणजे 5 दिवसात कॅसेट व पोस्टर देतो असे सांगून कॅलेंडर बघत ती तारीख सांगितली. त्या तारखेला सकाळी 11ला त्या न्यायला शक्यतो तुम्हीच या म्हणजे आपलं बोलणं होईल असंही सांगितलं. त्या तारखेला रामनवमी दिसल्याने मी म्हटलं, तुम्हाला त्या दिवशी रामनवमीची सुट्टी नसेल ना? होय, ऑफिसला सुट्टीच आहे, पण मी स्वतः येऊन तुम्हाला डिलिव्हरी देईन असं सांगून त्यांनी आश्वस्त केले. रामनवमीला मी परत मुंबईला गेलो. पितांबरवर मी गेलो तर त्यांच्या संपूर्ण ऑफिसमध्ये पूर्ण शुकशुकाट होता. फक्त प्रभाकर मात्र स्वतः येऊन थांबले होते. त्यांनी एवढ्या झटपट कसे मॅनेज केले मला माहीत नाही, पण आमच्या 200 कॅसेट्स व 1,500 पोस्टर्स पॅकिंग करून तयार होती. त्यांनी सुटी ठेवली कॅसेट व पोस्टर दाखवली. कॅसेटचे कव्हर व पोस्टर उत्तम छापले ते. ती कॅसेट वाजवूनही दाखवली. तिचा आवाजही उत्तम होता. कॅसेटचे मोठे खोके व पोस्टरची 3 मोठी पार्सल झाली होती. पितांबरने ऑफिसच्या बाहेर जाऊन टॅक्सी थांबवली. तो आत आल्यावर त्याने कॅसेटचे खोके व एक पार्सल उचलले. एका हातातील बॅगसह मी एक पार्सल उचलले तर राहिलेले 3रे पार्सल स्वतः खांद्यावर उचलून प्रभाकर आम्हाला टॅक्सीपर्यंत सोडायला आले. त्यांचा तो अकृत्रिम स्नेहभाव दुर्मिळ व म्हणूनच मला फार मनस्पर्शी वाटला. काही गाठी पुरुषसुकृतालाच बांधून ठेवलेल्या असाव्यात असंही मला वाटून गेलं. पुढे 6 महिन्यांनी मुंबईला गेल्यावर त्याला सहज जाऊन भेटावं असं माझ्या मनात आलं.
चांगली माणसं भेटली तर आपण ती ओळख ठेवायला पाहिजे, कृतज्ञता ठेवायला पाहिजे असं मी नेहमी मानतो. त्यांच्या ऑफिसला फोन केला तर त्यांची बदली चेन्नईला झाल्यास समजले व भेटणं राहूनच गेलं. त्यानंतर आजतागायत गेल्या 20 वर्षात, आता 30 वर्षात त्यांची पुन्हा कधी गाठ पडली नाही. ते कुठे आहेत माहीत नाही, पण तरीही त्यांनी दिलेला अकृत्रिम स्नेह आजही माझ्या मनात मी अगदी जपून ठेवलेला आहे. फार कमी माणसं अशी असतात की जी आपल्या वागणुकीनं आपल्या मनामध्ये घर करून राहतात. अच्छा, रेकॉर्ड्सचं काम झालं, सेन्सॉरचं काम झालं. आता तयारी होती चित्रपटाचा प्रीमियर करून तो रिलीज करायची. तो सगळा भाग आता पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.